अप्रतिम फलंदाजी करणारा 6 चेंडू आणि 17 धावांचा रतीब ओतणारा, त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना एक गडी बाद ज्याने केला तो सामनावीराचा मानकरी ठरलाय विघ्नेश पाटील। विघ्नेश यांना विनंती असेल की आपलं पारितोषिक आपण स्वीकारावं। यस, विघ्नेश यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। वेल डन विघ्नेश, मनपूर्वक तुमचं अभिनंदन। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद यासिन सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहात। मैदानावरती सामना सुरू झालेला आहे। एका बाजूला NSC खानाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो आताच झालेल्या स्पर्धेमध्ये वीर दमदार आमदार या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये मजल मारली होती। तर दुसऱ्या बाजूला ज्याने गेल्या वर्षी नवतरुण स्पोर्ट क्लब खानावच्या वतीने नाईट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तो ओम साई सराई संघ मैदानावरती पाहायला मिळतोय। दोन्ही संघ आपापसामध्ये भिडत आहेत। या चेंडूवरती मात्र चेंडूला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने पाठवून दिले। अंतिम क्षणाला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार। आपण रिप्लायच्या वतीने पाहू शकता, अंतिम क्षणाला मुन्नाने चेंडूचा नक्कीच स्पर्श केला चेंडूला, परंतु मात्र चेंडू अडवू शकले नाहीयेत आणि या चेंडूवरती 4 धावा आलेले आहेत। अगदी पहिल्याच 3 बॉलवरती धावफलकावरती 5 धावा आले आहेत। पुन्हा एकदा आकाश गुंदली मैदानावरती हलक्याने या ठिकाणी अगदी टॅप फटका मारण्याचा प्रयत्न केला। इथे मात्र 1 धाव घेतली। एका धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावफलकावरती बदलाव पाहायला मिळतोय। आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत, अर्थात 6 धावा आलेल्या आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे। आकाश गोंधळी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आपल्या खानाव गावामधून क्रिकेटचा प्रवास सुरू केला। मग त्याच वेळेला अलिबाग प्रीमियर लीग असेल, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असेल आणि ते खेळत असताना मग जिल्हास्तरीय रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ज्याने आपल्या खानाव गावाचं नाव रोशन केलं। तर दुसऱ्या बाजूला ज्याने यावर्षी प्रत्येकाला प्रभावित केलं असा योगेश मैदानावरती आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मुन्ना ठाकूर कॅप्टन आलेला आहे आणि त्याच्या वतीनं अप्रतिम कॅच, फलंदाज बाद। आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडला, तर नंतर या ठिकाणी बॅटवरती थोडासा उशीर आला, परफेक्ट कनेक्शन झालं नाही आणि या चेंडूवरती योगेश सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रवेश करतोय। बघा, सराई संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये, प्लीज आपण मात्र या ठिकाणी पाठवायचं आहे। चंदू मात्र मैदानावरती आलेला आहे। चंदू आणि त्याच वेळेला सागर काटकर ही जोडी मैदानावरती। सागर आपण पाहायला गेले तर गेल्या वर्षी जी नाईटची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये एक मोठा इतिहास केला आहे, ज्याने पहिल्यांदाच आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये बाईक मिळवली, तो नॉन स्ट्राईक एंडवरती सागर काटकरला आपण पाहतोय। तर स्ट्राईक एंडवरती ज्याने अक्षरशः क्रिकेट गाजवला, 40+ मध्ये अजून देखील तो सराई गावाचं नाव रोशन करत आहे, किंबहुना कित्येक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ अगदी बहरलेला आहे। तो मात्र चंदू शेळके मैदानावरती आलाय। चंदू शेळके म्हटलं की त्याच प्रकारची फलंदाजी अगदी आपल्याला पाहायला गेलं तर कित्येक वेळेला पाहिलेली आहे आणि आज पाहूया या लाईट वेट बॉलवरती त्याचा खेळ कसा असेल। पुन्हा एकदा आकाश गोंधळी, हो इथे परफेक्ट कनेक्शन नाहीये, कार्पेटचा आधार घेतला, चेंडू मिड ऑनच्या दिशेने गेला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे। एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती बदलाव होतोय। 7 धावा धावफलकावरती आल्यात। सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे। आकाश गोंधळे यांनी आपल्या षटकामध्ये फक्त 7च धावा खर्च केलेल्या आहेत आणि एका गड्याला मात्र तंबूत पाठवलेला आहे। एका बाजूला NSC खानाव आहे, दुसऱ्या बाजूला ओम साई सराई। या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आज मात्र या सहांच्या मैदानावरती आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं पुनश्च या ठिकाणी मी अनिल बंधूंचा आभार व्यक्त करेन
की एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न अर्थातच क्रिकेट खेळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. मग त्यामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती आता आपण पाहू शकतो. ज्या ज्या ठिकाणी बसण्यासाठी जागा मिळत आहे त्या त्या ठिकाणी प्रेक्षक मात्र गॅलरीमध्ये बसलेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि तदनंतर या ठिकाणी आपला आवाज या ठिकाणी DJ आदेश KT साऊंड सर्व्हिस यांच्या वतीने केला जातोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद पुन्हा एकदा मला ऐकायला मिळाला की निशांत तुमचा आवाज अगदी तंत्रशुद्ध, नियंत्रित आणि खड्या आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी साऊंड सिस्टीम यांच्या वतीने केलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि या मॅचच्या दिशेनं जिथे मुन्ना ठाकूर मैदानावरती आलेला आहे. मुन्ना ठाकूर म्हटलं की अगदी वेगवान गोलंदाज आहे. टप्पा पडला तदनंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स किंवा त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर नेहमीच जशी एक व्हर्सटाईल गोलंदाजी आपण सातत्यानं पाहिलेली आहे. आणि आज पाहणार आहोत की लाईट वेट बॉल तो या ठिकाणी हँडल करत असताना कशा पद्धतीने रिलीज करणार, चेंडूवरती नक्कीच त्या ठिकाणी हरकत करणार का, या बऱ्याच गोष्टी या मैदानावरती पाहण्यायोग्य असतील. जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला चंदू शेळके पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पेन तालुक्यामधील नामवंत पंच मग प्रीतम पाटील आहेत, प्रशांत बांडवडेकर आणि त्याच वेळेला आज आपल्याला नवीन पंच लाभलेले आहेत ते म्हणजेच सुमित पवार. या तीनही अंपायरचं हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या समवेत या ठिकाणी स्वप्नील वांस स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट कवी आहेत आणि त्याच वेळेला या ठिकाणी आता स्कोररच्या भूमिकेमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळते आहेत. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर या षटकातील पहिलाच बॉल असेल. हो, पहिलाच बॉल बघा, लाईट वेट बॉल आहे. मी अगोदरच सांगितलं की हा चेंडू कशा पद्धतीने हँडल करणार. प्रॅक्टिस सुद्धा फार महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेटचा हा लाईट वेट बॉल म्हटले की त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रयास किंवा तो सराव करावा लागतो. आणि इथे मात्र तो सराव करत असताना अर्थातच पहिला बॉल या ठिकाणी लेंथवरती आणि लाईनवरती मात्र नियंत्रण दिसून येत नाही आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांच्या वतीनं वाईट घोषित केला. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड झाली आहे आणि आता 8 धावा धावफलकावरती आल्या आहेत. पुन्हा एकदा टप्पा पडला तदनंतर या ठिकाणी एक विकेट किपर मैदानावरती पाहायला मिळतोय सूरज गोंधळी. कित्येक वर्ष आपण सूरज गोंधळीला पाहतोय ज्याने क्रिकेट अक्षरशः गाजवलं. विकेट किपरमध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच सूरज गोंधळीचं नाव आपण आवर्जून घेतो आणि त्याने सुद्धा एक चांगला प्रयत्न केला. चंदू शेळके प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथे मात्र बिहाइंड द विकेट फक्त डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव, या सिंगल धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय आणि आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संघ प्रयत्न करताना दिसत आहे. कालच्या दिवसामध्ये विघ्नहर्ता खारीकपडा या संघानं अंतिम 3 मध्ये धडक मारली आहे आणि आजचा दिवस पाहणार आहोत कोणता संघ अंतिम 3 मध्ये धडक मारणार आहे. इथे मात्र इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला. बघा, बदल हा फार महत्त्वाचा आहे. तुमचा टेनिस क्रिकेटचा खेळ असू द्या, जीवनाचा खेळ असू द्या, प्रत्येक खेळामध्ये बदल फार महत्त्वाचा आहे. बघा, बंधूने नेहमीच या ठिकाणी कबड्डीचे सामने ठेवले, परंतु यावर्षी आपण एक अनोखा प्रयत्न करूया, एक बदल करूया आणि मग क्रिकेटकडे ते वळलेले आहेत. चांगली स्पर्धा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये ताकद आहे का, टायमिंग आहे का, टायमिंग नाहीये. परंतु मैदानावरती काय घडलंय तर कॅश मात्र सोडलेला आहे. बघा, कालच्या दिवसापासून मी अगदी सातत्यानं सांगत आहे की तुम्ही दारू सोडा, तुम्ही सिगारेट सोडा, तुम्ही वाईट व्यसन सोडा, परंतु क्रिकेटमध्ये कॅश कधी सोडू नका. तो अतिशय घातकी असतो. इथे कॅश सोडलाय तो कोणाचा सोडलाय? अर्थातच चंदू शेळकेला या ठिकाणी संधी दिली आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की फलंदाजाला जेव्हा संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने तो करू शकतो हे रोहित शर्माने सुद्धा दाखवले. कित्येक स्पर्धेमध्ये बऱ्याच खेळाडूंना दाखवलेलं आहे. आज मात्र ते रौद्र रूप चंदू शेळके मैदानावरती धारण करणार का हे देखील पाहण्यायोग्य असेल. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. एका बाजूला नवतरुण खानाव संघाचे बरेचसे सपोर्टर सहकारी या ठिकाणी खानाव गावामधून आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला ओमसाई सरई या गावामधून देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज पाहणार आहोत की या 2 संघांदरम्यान कोणता संघ पुढे वाटचाल करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये.
परंतु एक धाव मात्र इथे घेतली आहे. एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एक एक धावेने नक्कीच इथे संघर्ष केला जातोय. बघा, मोठ्या धावा येत नसतील तेव्हा स्ट्राईक रोटेट करणं किंबहुना प्रतिस्पर्धी आपला ज्या संघामध्ये दबाव टाकणं किंवा संघ सहकार्याला स्ट्राईक देणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि हा सेन्सिबल क्रिकेट आज मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. धावफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत आणि आता एक गडी बाद झालाय सराई संघाचा. पुन्हा एकदा चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका, एक सिंगल धाव. 2 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत आणि 2 ओव्हर्स नंतर धावफलकावरती 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती आल्या आहेत. स्वप्नील, कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं की या मैदानाचं आपण ॲनालिसिस केलं, आढावा घेतला, तर या मैदानावरती स्कोर करत असताना थोडीशी दमछाक होतीये. कारण सुरुवातीला काल देखील याच मैदानावरती 5 ओव्हरमध्ये कुठे 20 धावा, कुठे 15 धावा, कुठे 25 धावा अशा पद्धतीने कालच्या दिवसामध्ये सुद्धा धावा पाहायला मिळाल्या. आणि याही वेळेला जेव्हा पहिला सामना झाला त्यामध्ये क्रिकेटने बरंच काही शिकवलंय. बघा, सर्व काही उद्ध्वस्त होतं, तदनंतर आपण कमबॅक करू शकतो हे टेनिस क्रिकेटने दाखवलंय. कारण काही अंशी वाटलं होतं की जेव्हा 18 बॉलमध्ये 17 धावेची गरज ही कुरुळ संघाला होती तेव्हा सर्वांनी अंदाज बांधला की इथून ही मॅच कुरुळ संघ अगदी 5 बॉलमध्ये संपवेल. परंतु रिझल्ट काय आला? रिझल्ट इथे रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान घोटवडे संघ जिंकलाय. म्हणजे सर्व काही उद्ध्वस्त झालंय, परंतु तेथून दुसरा आपण कमबॅक करू शकतो हे मात्र आज या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आकाश गोंधले आपल्या स्पेलमधील ही मात्र शेवटली ओव्हर असेल. पहिलाच बॉल प्रचंड वेग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू कधी हातामधून रिलीज झाला, कधी विकेटकीपरपर्यंत पोहोचला हे कळलं देखील नाहीये. एक जलद गतीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गोंधळी. अगदी कित्येक वर्ष खानापूर संघासाठी ज्याने खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिले आहे, परंतु आज मात्र येथे लाईट वेट बॉलवरती सुद्धा प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती सागर काटकर बायकरमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. त्या ठिकाणी गिरीश पाटील आहेत आणि आता मात्र कॅच पकडले फलंदाज सागर काटकर. बॅक टू दी पॅव्हिलियन. सर्व मान्यवरांना अतिशय प्रफुल्लित झालेला आहे, फुलून आलेला आहे. मी बंधूंचा पुनश्च आभार व्यक्त करतोय. अगदी आपल्या या जगामध्ये पैसे कमवणारी भरपूर लोक आपण पाहिली, परंतु माणसे कमवणारी फार कमी लोक आहेत. आणि त्यामध्ये बंधूंचं नाव मी नक्कीच घेईन की गेल्या अगदी कालचा दिवस, आजचा दिवस आपण पाहिलं तर मान्यवरांची अगदी अलोट गर्दी या व्यासपीठावरती मला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं कोणती स्पर्धा म्हटली की ती मान्यवरांशिवाय अधुरी असते, परंतु आज मात्र या ठिकाणी बहुसंख्येनं मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील माझ्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. राजसाठी षटकारासाठी 200 आणि चौकासाठी 100 हर्षद पाटील यांच्याकडून आलेला आहे. हा मात्र चेंडू बिहाइंड द विकेट, एक सिंगल धाव. बघा, या मैदानाचं ॲनालिसिस मी सातत्यानं सांगितलेलं आहे की तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट धावांची लयलूट करता येईल, स्क्वेअर ऑफ द विकेट धावांची लयलूट करता येईल, परंतु बिहाइंड द विकेट मग त्याच्यामध्ये बॅकवर्ड पॉईंट असेल, डीप थर्ड मॅन असेल, डीप फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, अशी ही जी क्षेत्र आहेत ही मात्र या मैदानावरती बंद आहेत. त्याच्यामुळे तेथे तुम्हाला जर चेंडू खेळलात तर फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटचा आधार घेतला, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला स्टॉप केलं आणि या बॉलवरती एकच धाव घेतली आहे. आणि एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती बदलाव होतोय. 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती. ओमसाई सराई संघाला जिंकायचं असेल तर 5 ओव्हर्समध्ये इथे कमीत कमी 45, 50 किंवा 55 पर्यंत मजल मारावी लागेल. ओहो, टप्पा पडला. तदनंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स, अनपेक्षित बाउन्स मैदानावरती पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. आकाश आज मात्र या ठिकाणी आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करत आहे. आपल्याकडे असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट्य, आत्मविश्वास सर्व काही मैदानावरती पेश करण्याचा प्रयत्न करतोय.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर मात्र या ठिकाणी अगदी वेगानं घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. एक धावेने मात्र ओम साई सराई संघ पुढे सरकत आहेत. या एका धावेच्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2-3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 3 ओव्हर्स नंतर ओम साई सराई या संघाने धावफलकावरती 16 धावा जमा केलेल्या आहेत. अजून देखील 2 ओव्हर्स या मैदानावरती शिल्लक आहेत. या स्पर्धेचं आपण बक्षिसाचं स्वरूप पाहिलं स्वप्नील, तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक 30,000. त्याचवेळेला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांसाठी स्पोर्ट सायकल आहे आणि मालिकावीर असेल त्यासाठी LED TV या स्पर्धेच्या निमित्तानं देण्यात येणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन बंधूंच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, हे जर मैदान आपण पाहिलं तर हाफ मैदान आहे, परंतु या हाफ मैदानावरती सुद्धा टॉवरची संख्या आपण पाहू शकता. अगदी लाईटने हे फुलून आलेलं असं मैदान. कुठलीही अगदी गोष्ट पाहिली तर प्रत्येक गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बारकाईने लक्ष दिलंय आणि या स्पर्धेला 4 छान लावण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आहे, बराच वेळ क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, कॅच पकडले फलंदाज चंदू शेळके. बॅक टू दी पॅव्हिलियन. जे आदेश यांच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन झालं, या स्पर्धेच्या अर्थातच प्रमुख उद्घाटक सन्माननीय सौ चिवताई यांचं गाणं या ठिकाणी प्ले केलेलं आहे. यंदा आपण त्यांचा PNP चषक पाहिला असाल. कोळीच्या मैदानावरती एक अनोखा असा हा चषक झाला, ज्या चषकामध्ये पहिल्यांदाच अलिबाग तालुक्यामध्ये 4 व्हीलर ठेवण्याचा मान हा चिवताईंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या स्पर्धेची आठवण नक्कीच राहणार आहे. कित्येक वर्ष ही पर्व निरंतर सुरू राहतील. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये पूर्वी पहा क्रिकेटच्या स्पर्धा एवढ्या होत नव्हत्या, परंतु आता खऱ्या अर्थाने क्रिकेटला चांगले दिवस आलेले आहेत. क्रिकेट आज खऱ्या अर्थानं ठिकठिकाणी खेळला जातोय. मग काही ठिकाणी प्रीमियर लीगची स्पर्धा असेल, काही ठिकाणी आपण पाहायला गेले तर व्यावसायिक स्पर्धा असेल, काही ठिकाणी डेची स्पर्धा, नाईटची स्पर्धा, विविध फॉर्मॅटमध्ये टेनिस क्रिकेटचा खेळ अतिशय बहरलेला आहे. नवीन गोलंदाज साहिल शिंगरूत मैदानावरती. पहिलाच बॉल फुल टॉस, जोरकस खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र मुन्ना ठाकूर संघाचे कॅप्टन आहेत. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहेत. 17 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आलेले आहेत. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बघा, हर्षद पाटील यांच्याकडून राज पाटीलची सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी 200 रुपये, चौकारासाठी 100 रुपये आहेत. मुन्ना ठाकूर यांच्यासाठी सुद्धा षटकार मारला तर 200 रुपये आहेत. तसेच ऐवा कॅच यांनी बाहेर आज संपूर्ण दिवसामध्ये ही सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. बघा, या ठिकाणी HP शेट आलेत, म्हणजेच आमचे हर्षद पाटील, आणि त्यांनी सुवर्ण संधी ठेवली आहे की इथे ऐवा कॅच जो पहिला कोण पकडेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहेच, परंतु या संपूर्ण रात्रीमध्ये जेवढे पण ऐवा कॅच होतील त्याला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक हे आमचे हर्षद पाटील यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पुन्हा एकदा येथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि बॅटिंग करत असताना फलंदाज राज तुरे. बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू. हर्षद पाटील यांच्या वतीनं मला या ठिकाणी माझं समालोचन आवडलं त्यांना, आणि त्यांनी सांगितलं की निशांत तुमचा आवाज अगदी ऐकवस्त राहावंसं वाटतोय, धन्यवाद, असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या, आणि त्यांनी मला 100 रुपयाचं पारितोषिक दिले, धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं इथे खऱ्या अर्थानं आता ओम साई सराई संघाला इथे सावरण्याची गरज आहे. येथून तुम्हाला एक सकारात्मक सुरुवात करावी लागेल. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुमचा सकारात्मक विचार असतील तर नक्कीच तुम्हाला अडचणीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मार्ग सापडेल, परंतु एक लढण्याची धमक असावी लागते. बघा, इथून तुम्हाला एक चांगली सुरुवात करावी लागेल. ती सुरुवात सराई संघाकडून होणार का? आत्तापर्यंत आपण स्कोर कार्ड पाहिलं तर धावफलकावरती
18 धावा आलेल्या आहेत. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. साहिल शिंगरूत आलाय, त्याने 2 बॉल्सवरती 5वा बॉल होता आणि हा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव मात्र वाढतीये. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव. वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावींची भर होईल आणि आतापर्यंत धावफलकावरती 20 धावा आलेल्या आहेत. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 20 धावा आल्या. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. काटपेटचा आधार घेतला आकाश गोंधळे अगदी वेगानं या चेंडूवरती जातोय. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. एक धावेसाठी येथे संघर्ष केला जातोय. या मैदानावर धावांची लयलूट करणं तेवढंच सोपं नाहीये स्वप्नील, आणि तोच संघर्ष मैदानावरती फलंदाजांचा पाहायला मिळतोय. 5 बॉल 4थ्या ओव्हरमधील झालेत आणि धावफलकावरती 21 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. शेवटल्या बॉलवरती मोठा फटका आणि या सत्रातील पहिलाच मोठा फटका येतोय आकाशच्या माध्यमातून. आकाश ब्रँडेड षटकार. बघा, या ठिकाणी अजून एक बक्षीस हर्षद पाटील यांच्याकडून आलेलं आहे. गॅलरीमध्ये बसून जर आपण कॅच पकडलात तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्याच कॅचसाठी. लक्षात घ्या, फक्त पहिली कॅच ही जर गॅलरीमध्ये बसून आपण पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हर्षद पाटील यांच्याकडून. साहिल यांचं षटक समाप्त झाल्याने आता अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलंय मैदानावरती सिद्धांत पुळेकर. पहिलाच बॉल इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये राहुल पाटील आहे. त्याने खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली आहे. बघा, सिद्धांत पुळेकर म्हटले की आज हा देखील खेळाडू संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने चमकलेला आहे. अर्थातच त्याच वेळेस त्याची चमचम करणारी फलंदाजी आपण नेहमीच त्याची पाहिलेली आहे. मग कित्येक स्पर्धेमध्ये त्याला ॲज अ आयकॉन म्हणून देखील आपण त्याला पाहिलेला आहे तोच खेळाडू. ओहो, येथे मात्र टप्पा पडला. स्लाइटली टर्न झाला चेंडू आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला सिद्धांतने आणि या बॉलवरती नक्कीच धावा मात्र येत नाहीये. धावांचा दुष्काळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वाळवंटामध्ये जसा पाण्याचा थेंब मिळाला त्या अनुषंगानं किंवा त्याच प्रयत्नातून इथे धावांसाठी झगडावं लागते. येथे देखील डॉट बॉल मैदानावरती चेंडू टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी मात्र तयारीत राहायचं आहे. एका बाजूला अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 बापदेव बेरसे आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग सहाण ब संघ. या 2 संघादरम्यान ही लढत असणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की जेव्हा मध्यांतर होईल तेव्हा मात्र आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा सिद्धांत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. मुन्ना ठाकूर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि आता अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय कॅच, फलंदाज बाद. या षटकातील शेवटी 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. आपण आहोतच अलिबाग तालुक्यामधील सहाण या गावामध्ये, जिथे सन्माननीय अनिल शांताराम पाटील पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडळ सहाण आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील स्मृती चषक 2025 हा थरार आज सहाणच्या मैदानावरती पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आता आपण ठिकठिकाणी प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. संपूर्ण गॅलरी आता खचाखच भरलेल्या आहेत आणि प्रेक्षकांना जागा मिळत नाही आहे, तर जिथे उभं राहण्यासाठी चान्स मिळेल तेथे उभे राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा जोर काढलाय जरूर, परंतु परफेक्ट मात्र टायमिंग नाही आहे आणि याही चेंडूवरती धावा मात्र मिळणार नाहीत. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद.
शेवटचा बॉल असतील पहिल्या सत्रातील. बघा dreamscricket.in या चॅनलच्या द्वारे प्रेक्षकांना देखील दाखवलं जातोय. अतुल पाटील घोटवडे यांची LED स्क्रीन आपण मैदानावरती पाहतोय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओहो, चांगला फटका घेऊन काढलेला आहे आणि या चेंडूवरती मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. असं वाटलं होतं की या 5 ओव्हर्समध्ये सराई संघ कुठेतरी पिछाडीवरती आहे की काय, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 5 ओव्हर्समध्ये एक चांगली धावसंख्या मी बोलू शकतो, कारण त्याने 5 ओव्हर्समध्ये. निशांत, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे वळतोय. या ठिकाणी सुरू असणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात श्री अनिल शांताराम पाटील पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडळ सहाणा आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील चषक भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये पुनश्च सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जगन्नाथ म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. या जगन्नाथ म्हात्रे, या स्वागत. बंधूया मी बंधू आपणास विनंती करणार आहे, आराध्य ट्रेडर्सचे मालक आदरणीय जगन्नाथ म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. चला, टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती करतोय. अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बाबदेव बेडसे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग सहान ब, दोन्ही संघाचे कॅप्टन चला प्लीज आपण मात्र या ठिकाणी यायचं आहे. आणि अर्थातच टॉस करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत खानावचे विद्यमान सदस्य सन्माननीय योगेश गुजर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. एक जुने जाणते अनुभवी क्रिकेटर आहेतच, परंतु आता त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. तसेच मंगेश मगर सहाणगोटे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित शैलेश तुंतुणे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी चेतन पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते या ठिकाणी शैलेश तुंतुणे यांना देखील सन्मानित करायचं आहे. शैलेश तुंतुणे यांचा देखील सन्मान होतोय. चला, बेरसे संघ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मात्र माझ्या समवेत जॉईन व्हायचं आहे. मध्यांतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना आली आहे की मध्यांतरामध्ये टॉस झाला नाही आणि समजा या ठिकाणी एक कॅप्टन उपस्थित असेल तर त्याला डायरेक्टली टॉस विन दिला जाईल. हाही मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना आली आहे. सो बाबदेव बेरसे संघ आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. तसेच या ठिकाणी अर्थातच केसरीनाथ यांचा देखील सन्मान केला जातोय, अर्थात त्यांचं स्वागत केलं जातोय. मी देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय या ठिकाणी केसरीनाथ सर यांना देखील सन्मानित करायचं आहे. केसरीनाथ सर प्लीज. योगेश गुजर यांच्या शुभासे पण टॉस करतोय. कोणाचा कॉल असेल? बेरसे संघाचा कॉल असेल. टेलीचा कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय जय बजरंग सहान ब संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करणार. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय बजरंग सहान बी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या ठिकाणी केसरीनाथ सर ग्रामीण असोसिएशनचे गुणलेखक म्हणून या ठिकाणी कार्यभार सांभाळणारे केसरीनाथ सर आपला देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. खरंच मी नेहमीच म्हणतो की इतिहासावर जगता येत नाही, इतिहास घडवावा लागतो. निश्चितच आपण निशान आणि यासिन मर्चंट सर आपण इतिहास घडवला आहात. असंच एक व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर आहे. अर्थात रायगडचा बुलंद आवाज श्री संजय पोईलकर सर आपल्या उत्तम निवेदनासाठी प्रसिद्ध. या ठिकाणी आपण व्यासपीठावर जे निवेदन पाहत आहे ते त्यांच्या माध्यमातून पाहत आहे. या ठिकाणी त्यांचे चाहते या ठिकाणी आहेत. अक्षय राऊत आणि प्रसाद मोकल यांच्याकडून त्यांना भेट आलेली आहे. मी विनंती करतोय अक्षय आपण या ठिकाणी येऊन त्यांना ते भेट द्यायची आहे. अर्थात अप्परकोट त्यांनी दिलेला आहे. खरंच अप्रतिम असा आवाज त्यांचा या तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये घुमत असतो तर कबड्डीच्या माध्यमातून. तसेच अनेक व्यासपीठावर त्यांनी आपला आवाज ऐकवलेला आहे. असे संजयजी पोईलकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अक्षय राऊत आणि प्रसाद मोकल यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं एक सुंदरशी भेट. धन्यवाद अक्षय.
टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या दरम्यान इथे पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय हर्षद पाटील यांच्यातर्फे मुन्ना ठाकूर यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि राज पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी राज तुरे यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओके, 100 रुपयांचं पारितोषिक असेल. सामना सुरू झालेला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे, आमच्या माता भगिनींचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे या मैदानावरती. आताच निशांत यांनी सुद्धा सांगितलं की अलिबागमध्ये सहान हे एक छोटंसं गाव, सुंदर गाव, टुमदार गाव आणि या गावामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील चालू असलेला हा दुसरा सामना NSC खानाव विपक्ष ओम साई सराई. नाणेफेकीचा कौल NSC खानाव या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 34 धावांवरती रोखलेलं आहे ते ओम साई सराई या संघाला आणि 35 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली आहे फलंदाजी करण्यासाठी NSC खानाव. आपण पाहत आहात सामना सुरू झालेला आहे. बराच वेळ झालाय. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, तो सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए 35 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला और ऊपरी क्रम के एक बल्लेबाज मुन्ना ठाकुर के रूप में मैदान से बाहर जा चुके हैं. सिद्धांत और उनके साथी बल्लेबाज आकाश गोंधली और सिद्धांत पुड़ेकर, ये बहुत ही फेमस जोड़ी मैदान पर. इन दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी पारियां खेली है अपनी पूरे करियर में. स्पेशली मुझे आज भी याद है लास्ट ईयर काशीद चषक मुरूड तहसील में एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट होता है, बड़ा टूर्नामेंट होता है. वहाँ पे इन दोनों खिलाड़ियों ने रनों की बारिश कर दी, रनों की बरसात की थी. वही सिद्धांत और आकाश अर्थात गुड्डिया इस नाम से भी पहचाने जाते हैं. मगर यहाँ पे राज आया है अपना निजी पहला ओवर लेके. राज ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है. पहली 4 गेंदों में मात्र 4 ही रन खर्च किए हैं, 1 विकेट नाम किया है. मगर यहाँ पे हवा में गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, शानदार कैचिंग और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में. था क्योंकि हमने कितना भी कहा और कितना भी सुना तब भी हम प्रेडिक्शन तो लगा ही लेते हैं. मैंने भी लगाया था कि वो मैच VCN कुरुल के पक्ष में जाएगा. मगर क्या हुआ था आपने देखा था, जय हनुमान गोटौड़े ने वो उस मैच को किस तरह से चुरा लिया, किस तरह से अपनी तरफ झुका दिया. क्या यहाँ पे फिर से एक बार वही चेहरा हमें देखने को मिलेगा? क्या उसी तरह से ये मैच होगा? हालांकि ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज आउट होने के बाद अब यहां पे गेंदबाजी करने वाली टीम ओम साई सराय के हौसले बुलंद होते हुए और यहां पे बहुत ही बढ़िया कैच शॉर्ट पॉइंट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए. पहली ही गेंद के ऊपर गोल्डन डक के शिकार हुए हैं और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. तो तीसरा बल्लेबाज OUT आउट. राज तुरे ने पहले ओवर में 3 शिकार किए हैं
ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को आउट किया है। मुन्ना ठाकुर, आकाश गोंदली और साहिल सिंगरुत, और पहले ओवर में खर्च किए हैं मात्र 4 ही रन। 3 गेंदें उन्होंने बिंदी की। क्या कमाल की शुरुआत की है, जबरदस्त शुरुआत। पहले ओवर में 3 विकेट जब आप लेते हैं तो आपके आत्मविश्वास का ठिकाना नहीं है। आपका आत्मविश्वास यहाँ से बढ़ चुका है। मगर जैसे मैंने लास्ट मैच में भी कहा था, क्या आपके आने वाले गेंदबाज भी इसी तरह की गेंदबाजी करेंगे? क्या आपने जो मार्ग बताया है उसी मार्ग पर मार्गक्रमण करेंगे? ये बहुत ही अहम और बहुत ही ज़रूरी। इसी बीच नए गेंदबाज आए हैं चंदू, बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, इसमें दबा ढीले हाथों के साथ खेला, मगर तू मैं हाँ नाना, मगर खराब थ्रो। जीवन दान यहाँ पे मिला है, स्पष्ट जीवन दान। यहाँ पे ऐसा लग रहा था कि आसानी के साथ रनआउट के रूप में और एक विकेट यहाँ पे देखने को मिलेगा, मगर जब आपकी तकदीर बहुत ही मजबूत होती है तो इस तरह का नज़ारा भी देखने को मिलता है। बाल बच गए हैं। मनीष को मिला है यहाँ पे जीवन दान। मनीष और सिद्धांत पुड़ेकर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहाँ से मैच को जितवाना है। जितनी आसानी के साथ अन्य मैदानों पर और अन्य प्रतियोगिता में रन आते हुए हमने देखे हैं, उतने आसानी के साथ यहाँ पे रन नहीं आ रहे हैं। एक एक रन के लिए संघर्ष, एक एक रन के लिए मशक्कत और एक एक रन के लिए मेहनत यहाँ पे करनी पड़ रही है। रनों को सुखा दिया है। पहले ओवर में आए थे मात्र 4 रन और इस ओवर में अब तक 2 रन खर्च किए हैं चंदू ने। चंदू लंबे अरसे से गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है इसके पहले। जी हाँ, इसमें तब हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफुट पर गए थे, उसे पंच किया था, मगर मिड ऑन की दिशा में कैच टपकने का मौका। उनके हाथों को ब्रश करते गेंद लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 7 रन। देखिए, आपको सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी, बहुत ही होशियारी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। ये आसान बिल्कुल नहीं है। जी हाँ, इसमें तो आपने कलाई को रोल कर दिया है, रिस्क का इस्तेमाल करते हुए, जिसे क्रिकेट की परिभाषा में फ्लिक कहा जाता है। हैदराबादी बल्लेबाज मोहम्मद अजहरुद्दीन और वीवीएस लक्ष्मण, राहुल द्रविड़, उसी के साथ साथ सचिन रमेश तेंदुलकर इस शॉट को बहुत ही भली बात खेला करते थे। उसी शॉट का यहाँ पे दीदार हुआ। इस बीच 1 रन मिलेगा। देखिए, एक रन बनाकर भी आप इस मैच को जिता सकते हैं, मगर हर गेंद के ऊपर आपको रन बनाना होगा, क्योंकि आपके पास अभी भी, जी हाँ, हवा में गेंद थी। फिर से एक बार शॉर्ट पॉइंट की दिशा में थोड़ी सी गड़बड़ी देखने को मिली और जैसे वैसे दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 9 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में आए थे 4 रन और इस ओवर में अब तक 5 रन खर्च किए हैं चंदू ने इसके पहले भी बहुत मर्तबा हर प्रतियोगिता में अपनी गेंदबाजी का जौहर दिखाया है, अपनी गेंदबाजी से दबदबा निर्माण तो किया है। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद, मगर सीमेंट विकेट के ऊपर गेंद को कट करना, गेंद को घुमाना, गेंद को स्पिन करना इतना आसान नहीं होता, मगर उसके बावजूद बहुत ही बढ़िया गेंदबाजी ही मैं कहूँगा, क्योंकि पहले ओवर में आए थे 4 रन और दूसरे ओवर में आए हैं 10 रन, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 10 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब जीतने के लिए बचे हुए 3 ओवर में यानी 18 गेंदों में 25 रनों की जरूरत। 25 टू विन इन 3 ओवर्स। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद अब बल्लेबाजी करने वाली टीम एनएससी खानाव, इनके ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव तो क्रिएट हो चुका है। तीसरे ओवर के लिए फिर से एक बार नए गेंदबाज आए हैं। राज तुर्रे ने पहले ओवर में कमाल किया था, जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया था अपने टीम के लिए। एक भेंट के रूप में, एक तोहफे के रूप में वो ओवर हमें देखने को मिला था। वही राज, हाँ, बहुत ही अच्छी गेंदबाजी की शुरुआत पहली गेंद के साथ, उसी अंदाज में, उसी अपने स्टाइल में। हालांकि शॉर्ट ऑफ प्लेन गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठने वाली गेंद को पिक करना,
फ्लड लाइट में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है, ये यहाँ पे हमने अक्सर देखा। हो इसमें दबा उछाल कर खेला है, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, सीधा फील्डर को ढूंढ लिया है और एक बल्लेबाज सीधा मैदान से बाहर। राज हेलो, जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर, यानी तकरीबन आधी टीम मैदान से बाहर जा चुके हैं। हेलो हेलो डीजे चेक। हाफ ट्रैकर गेंद है, यहां से तो आसान लगता हुआ मगर बल्लेबाजों को परेशानी का सबब यहां पे बनते हुए गेंदबाज राज ने अपने नाम की तरह बल्लेबाजों के ऊपर राज किया है। पहले ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया, इस ओवर में भी 1 विकेट अपने नाम किया, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद उसे खेला है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। सूरज के बल्ले से आता हुआ ये शानदार सिक्सर। कहा जाता है कि ओल्ड इज गोल्ड, मराठी में कहते हैं जुना ते सोनं। ऊपरी क्रम के देखिए सारे बल्लेबाज तकरीबन नाकाम रहे, रनों से वंचित रहे, रनों के लिए एक रन के लिए तरसा दिया था, मगर जैसे ही सूरज गोंधली आए हैं उन्होंने अपने बल्ले का जौहर दिखाया, अपना दमखम यहां पे दिखाते हुए गेंदबाज राज को आसमान दिखाया। जो ओवर बहुत ही जबरदस्त नपातुला यहां पे घट रहा था, जिस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया था, उसी गेंदबाज राज के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया। 3 ओवर की समाप्ति, पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 6 और तीसरे ओवर में आए हैं 7 रन, यानी कुल मिला के रनों की संख्या 17 रन और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 18 रनों की जरूरत। देखिए किस तरह से फील्डिंग यहाँ पे सजी है, 12 गेंदे 18 रन, बहुत ही कड़ा मुकाबला। मुश्किल है यहाँ पे जरूर रन बनाना, मगर दोस्तों क्रिकेट में कुछ भी मुश्किल नहीं होता और ना ही कुछ भी आसान होता है। एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कवर 30 गज के दायरे के अंदर, होल फुल टॉस गेंद, मगर उसे पिक नहीं कर पाए, बिल्कुल परख नहीं पाए। तेज तर्रार गेंद थी, पेस में चकमा दिया है बल्लेबाज
के पैड से गेंद टकराई, गेंद वहीं पे लुढ़कते भी नजर आई, रन लेने की भी कोई गुंजाइश नहीं थी। चौथे ओवर में गेंदबाज स्वप्नील शेळके ने शुरुआत की है बिंदी गेंद के साथ, डॉट गेंद यहाँ पे। एक मिनिट, फक्त एक मिनिट. ओके, कंटिन्यू करा. स्वप्नील शेळके की अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फुल टॉस गेंद थी मगर उससे लॉफ किया है ओवर द कवर, कवर के ऊपर से, मगर डीप में फील्डर तैनात है। डीप पॉइंट और कवर के बीचों बीच ये गेंद थी। बहुत ही बढ़िया फील्डिंग और बहुत ही बढ़िया थ्रो, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन। रन कहाँ से आएंगे? इसी विवंचना में, इसी सोच में है ये बल्लेबाज, क्योंकि किसी भी हालत में ये मैच तो जीतना है। एनएससी खानाओं का नाम और उनकी पहचान आप सभी जानते हैं कि जाने माने टीम। जी हाँ, ये लीजिए, ये देखिए तो सही, सूरज गोंदली ऑन द फायर, और एक करासाठी सुजित धसाडी यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. अभिनंदन सूरज, आपल्यासाठी सुजित धसाडे 500 रुपीज. अभिनंदन. 9 गेंदें बची है, 11 रनों की जरूरत, और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। जिनके पास क्लास होता है ना, वो बहुत दूर तक खेला करते हैं, और यहाँ पे सूरज गोंदली ने यही दिखाया है कि आज भी मैं अच्छी बल्लेबाजी कर सकता हूँ, आज भी बड़े बड़े लंबे लंबे छक्के लगा सकता हूँ। उनकी टीम संकट में थी, उनकी टीम को रनों की सख्त ज़रूरत थी, बहुत ही ज़्यादा बैकफुट पर नज़र आ रही थी, मगर सूरज जैसे ही बल्लेबाजी करने के लिए आए हैं, रनों का फ्लो और उसी के साथ रनों की बारिश यहाँ पे होती हुई 2 छक्के उनके बल्ले से निकल चुके हैं। फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश, मगर गेंद इस मरतबा किनारा लेकर हवा में, फॉलो थ्रू में एक आसान सा कैच। सूरज जाएंगे मैदान से बाहर, और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। चौबीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 7 गेंदें और 11 रनों की जरूरत। मैच अभी भी यहां से फंसा हुआ है, एक बड़ा स्ट्रोक और ये मैच जाएगा बल्लेबाजों के पक्ष में, और यहां से 1-2 विकेट और ये मैच जाएगा गेंदबाजों के पक्ष में। कौन जीतेगा कौन हारेगा, झूले की तरह झूलता हुआ ये मैच। लास्ट मैच आपने देखा, जय हनुमान घोटोड़े बनाम वीसीएन कुरुल, ऐसा लग रहा था कि वीसीएन कुरुल आसानी के साथ ये मैच को जीतेगी, मगर जय हनुमान घोटोड़े ने वहां पे मात दी थी। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जाने दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर जी टच से मस नहीं हुए। लीगल डिलीवरी यहां पे दिखाते हुए और बताते हुए, देखते देखते यहां पे 4 ओवर की हुई है समाप्ति। रनों की संख्या हो चुकी है 24 रन, और अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 11 रनों की जरूरत। कमाल का मुकाबला, कड़ा मुकाबला और मजेदार मुकाबला, मसालेदार मुकाबला। यहां से सही मायनों में फिर से एक बार दिलों की धड़कनें तेज हो रही है। आप देख रहे हैं स्वर्गवासी अंजलि अनिल पाटिल चषक 2025। आज की ये दूसरी रात, और आज के दूसरे रात का ये दूसरा मैच एनएससी खानाओं बनाम ओम साई सराई। कौन जीतेगा कौन हारेगा, अब यहां से बताना, इस वक्त बताना बहुत मुश्किल। हालांकि ये मैच आसानी के साथ एनएससी खानाओं के पक्ष में जा सकता है, मगर कम से कम 6 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक और हर गेंद के ऊपर 1-1 रन आना बेहद ज़रूरी है। यहां से अगर गेंदें बिंदी आती है या विकेट जाते हैं तो एनएससी खानाओं के लिए खतरे की घंटी।
ओम साई सराई अगर यहां से रनों को सुखा देती है, बड़े स्ट्रोक से अगर बल्लेबाजों को महरूम रख सकती है, तो ये मैच चला जाएगा ओम साई सराई के पक्ष में। अलीबाग तहसील में बहुत सारे टूर्नामेंट होते हैं, मगर अलीबाग कुरुल से लेके तो रामराज तक ये जो एक बहुत ही खूबसूरत पट्टा है, यहाँ पे बहुत क्रिकेट का हमें पागलपन, एक दीवानापन देखने को मिलता है। बहुत ज़्यादा क्रिकेट खेला जाता है और उसी वजह से आज देखिए क्वालिटी क्रिकेट। जी हाँ, ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, सीधे बल्ले से खेल दिया है डाउन द ग्राउंड, गेंदबाज के सर के ऊपर से 6 रन। संयम का यहाँ पे देखिए उनका इम्तिहान ले रहा था संयम, और उन्होंने भी संयम के साथ, शांति के साथ अपने दिमाग को रखा है। बहुत ही कूल। 5 गेंदें बची है, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। पहली ही गेंद के ऊपर आसमान दिखाया है गेंदबाज योगेश को। अब योगेश के ऊपर पूरी तरीके से मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर कर चुके हैं। 5 गेंदों में 5 रन बनाना बहुत ही आसान सा लगता है, मगर यहाँ से अभी भी अगर गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज योगेश वापसी करना चाहते हैं तो विकेट तो चटकाना होगा, क्योंकि नए बल्लेबाज को यहाँ पे आकर फौरन बड़े शॉट लगाना या रन बनाना इतना आसान नहीं है। और इसी वजह से क्या यहाँ से अभी भी मैच जीत सकते हैं ओम साई सराई या एनएससी खानाऊ? कौन जीतेगा इस मैच को? हो, बहुत ही बढ़िया गेंद और जोरदार प्रहार तो किया था, मगर मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले की जो मुलाकात होनी चाहिए, जो ताल्लुक होना चाहिए था, उस तरह से नहीं हुई। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। एक छक्के के बाद यहाँ पे की है वापसी योगेश ने। बहुत ही बढ़िया कमबैक। 4 गेंदें बची है और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। फिर से एक बार दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच, दिलों को धड़काने वाला ये मैच। अंपायर से कुछ बातचीत करते हुए सिद्धांत पुड़ेकर नजर आ रहे हैं, मगर सिद्धांत जब तक मैदान में रहेंगे ना, तब तक बल्लेबाजी करने वाली टीम बहुत ही कॉन्फिडेंट होगी। ओहो, मगर यहाँ पे हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये योगेश ने भी दिखाया। जिस बल्लेबाज ने उन्हें आसमान दिखाया था, पहली गेंद पर छक्के से स्वागत किया था, उसी बल्लेबाज को लगातार 2 मरतबा यहाँ पे चकमा दिया है। हालांकि यहाँ पे 1 रन मिलेगा जरूर, क्योंकि बिहाइंड विकेट गेंद गई थी डिक्लेयर जोन में। ये एक रन बहुत ही कीमती। इस 1 रन के साथ 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 गेंदें और 4 रनों की जरूरत, और यहाँ पे जीतने के लिए एनएससी खानाऊ को। मैच जारी है ओम साई सराई और एनएससी खानाऊ। जितेंद्र गोंधली के दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है। एनएससी खानाऊ के लिए उन्होंने बहुत कष्ट झेले हैं, बहुत यहाँ पे उन्होंने मेहनत की है अपने गांव के बच्चों को बड़े प्लेटफॉर्म पर खिलाने के लिए, और उन्होंने बहुत सारे टूर्नामेंट भी जीते हैं। जैसे मैंने लास्ट मैच में भी कहा था कि लास्ट ईयर काशीद चषक में बहुत ही कमाल का उनका परफॉर्मेंस रहा था और वहाँ पे फर्स्ट प्राइज के हकदार रहे थे। जिस तरह से यहाँ पे क्रिकेट का दीवानापन देखने को मिलता है, कबड्डी का भी दीवानापन इसी गांव में देखने को मिलता है। इस मैदान के ऊपर बहुत सारे क्रिकेट के मैच तो कम हुए हैं, मगर सबसे ज़्यादा कबड्डी के मैच हमने देखे हैं। यहाँ पे तालुका स्तरीय मैच, जी हाँ, यहाँ पे कुछ अवैध एक्शन के लिए ऑब्जेक्शन तो आया था, शक की सुई ज़रूर थी, मगर दिस इज लीगल डिलीवरी, ये अंपायर जी का कहना। अब 3 गेंदें बची है और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। 3 गेंदें 4 रन, 4 रन 3 गेंदें। एनएससी खानाऊ या ओम साई सराई, कौन सी टीम जीतेगी? जी हाँ, फुल टॉस गेंद, जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो। ओहो हो, यहाँ पे क्या हुआ है? एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर, मगर कौन से बल्लेबाज जाएंगे? अब इसका डिसीजन, इसका फैसला
करेंगे हमारे टीवी अंपायर, क्योंकि यह फैसला जा चुका है हमारे तीसरे अंपायर के पास। एक रन तो यहां पे मुकम्मल हो चुका है, पूरा हो चुका है। सही मायनों में जबरदस्त यह मुकाबला, तमाम क्रिकेट के दीवाने भी आश्चर्यचकित है और आस लगाए बैठे हैं दोनों तरफ के फैंस और फॉलोअर्स कि हमारी टीम जीते। ये सिद्धांत जाएंगे मैदान से बाहर, बहुत ही बड़ी मछली जाल में सिद्धांत पुड़ेकर रन आउट होकर मैदान से बाहर। अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 बापदेव भेरसे या संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपल्या सर्व खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। आम्ही कॉम्बॉक्स मध्ये आपली वाट पाहत आहोत। चलिए दोस्तों, कॉन्सेंट्रेट करेंगे क्योंकि 2 गेंदें बची है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। सम्माननीय श्री अनिल शांताराम पाटिल पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडल सहान आयोजित स्वर्गवासी अंजलि अनिल पाटिल चषक 2025 आप देख रहे हैं। अलीबाग तहसील में सहान गांव में ये घमासान यहां पे जारी है। मैदान के बीच चढ़ी है जंग, बल्ले और गेंद के बीच बहुत ही जबरदस्त मुकाबला। 2 गेंदें और 3 रनों की जरूरत। क्या होगा इस मैच का? क्या यहां पे रन आएंगे? क्या यहां पे विकेट आएगा? क्या यहां पे बड़े स्ट्रोक आएंगे? ओहो, लाजवाब था, कमाल का ये गेंद, जबरदस्त गेंद और एक नाकाम कोशिश यहां पे रन लेने की। नॉन स्ट्राइकिंग एंड पर रन आउट के रूप में और एक बल्लेबाज बैक टू बैक जाएंगे मैदान से बाहर। गया। सम्माननीय सचिन रमेश तेंदुलकर ने भी एक मर्तबा कहा, इट इज नॉट इंपॉर्टेंट हाउ यू रन, इट इज इंपॉर्टेंट टू हाउ यू टर्न। आप मैच को किस तरह से टर्न करते हो, मैच किस तरह से घुमाते हो, आपने कितने रन बनाए, कैसे रन बनाए, इससे ज्यादा मैच को किस तरह से आपने टर्न किया, ये सबसे इंपॉर्टेंट। 2 छक्के लगाकर ऐसा लग रहा था कि मैच को घुमाया है सूरज ने, मगर सूरज आउट होने के बाद फिर से एक बार वही सिलसिला, विकेट यहां पे जाती रहे और देखिए आखिरकार 1 गेंद और 3 रनों की जरूरत। मैच कहां पे था और मैच कहां पे आ चुका है। ऐसा लग रहा था कि शुरुआती दौर में लग रहा था एनएससी खानाव एक बहुत ही जानी मानी टीम है, मजबूत टीम है, इस टीम के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है और यही टीम ये आसानी के साथ 35 रन बना सकती है क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है। मगर ओम साई सराई ने यहां पे एक मैसेज दिया है, साइलेंट मैसेज, कि हम भी कुछ कम नहीं है, हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है और लाजवाब गेंदबाजी अपने आत्मविश्वास के बलबूते पर यहां तक इस मैच को खींच के लाए हैं। क्या 1 गेंद और 3 रन बना सकते हैं? क्या यहां पे चौका आ सकता है? क्या यहां पे सिक्सर आ सकता है? क्योंकि दौड़कर 3 रन बनाना ये तकरीबन बहुत मुश्किल तो है मगर तकरीबन नामुमकिन के करीब मुझे नजर आता हुआ। 1 गेंद और 3 रनों की जरूरत और इसी बीच आए हैं बल्लेबाज, 10 नंबर पर आए हैं गिरीश पाटिल। गिरीश पाटिल अपने साथी बल्लेबाज अजय पाटिल से, स्ट्राइकिंग एंड पर अजय पाटिल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर गिरीश पाटिल। क्या अजय, हालांकि अजय लकी चांप है, अजय ने इस तरह का कारनामा बहुत मर्तबा अंजाम दिया है, क्या अंतिम गेंद के ऊपर चौका या छक्का लगाकर सनसनाटी और एक यादगार जीत अपने टीम के लिए पेश कर सकते हैं? अंतिम गेंद फुल टॉस थी मगर उसका फायदा उठाने में नाकाम रहे और इसी के साथ अजय भी आउट और ये मैच जीत लिया है ओम साई सराय टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।
डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. पुनश्च सर्वांचं हॅलो. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षक वर्गाचं श्री अनिल शांताराम पाटील यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुनश्च आम्ही स्वागत करतो. तर नक्कीच मित्रांनो